मी आले फिश मार्केटमध्ये. घरून सगळ्यांची फरमाईश होती पोपलेट खाण्याची, तर पोपलेट घेतलाय. त्यांच्याकडूनच कट करून साफ करून घेतला. वरून हे जे कट मारले त्यामुळे फिश छान मॅरिनेट होतात. भूक लागून पोटात कावळे ओरडत होतेच, पण काय करणार, फिश फ्राय म्हटलं तर वेळ तर लागणारच ना. मासे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात 5 ते 10 मिनिट ठेवलेत. त्याने होतं असं की माशाचा ओरिजिनल साल्टनेस आणि फ्रेशनेस टिकतो. मासे खूप टेस्टी बनतात. आता एकीकडे मॅरिनेशनसाठी लागणारी पेस्ट बनवायला घेतली. त्यासाठी लागणार आहे 4-5 हिरव्या मिरच्या, 1 लिंबू, 1 तुकडा अद्रक, 8-10 पाकळ्या लसूण, पुदिना आणि कोथिंबीर. हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यात ॲड केली अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट. लाल तिखट जास्त टाकण्याची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची वापरलेली आहे. मघाशी जे मिठाच्या पाण्यात मासे ठेवले होते त्यातलं पाणी आता काढून घेतलं. माशांवर छान लिंबू पिळलं आणि आता फिश मॅरिनेट करायला घेते. मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना वापरून केलेली पेस्ट मॅरिनेशनला घ्यायची आहे. माशांना जे कट्स मारले तिथे व्यवस्थित हा मसाला भरायचा. असं एक एक करून सगळ्या माशांना मसाला लावून झाला आहे. आता 25 ते 30 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजेच मॅरिनेशनला ठेवायचं, जेणेकरून हा मसाला माशांमध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि मासे खूप टेस्टी लागतील. फिश मॅरिनेट होत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कोटिंगसाठी मी घेतला आहे रवा. तांदळाचं पीठसुद्धा ऑप्शनल आहेच. यामध्ये थोडं मीठ आणि लाल तिखट ॲड केलं. फिश मस्तपैकी मॅरिनेट झालेले आहेत. रव्याचं कोटिंग असल्यामुळे फिश मस्त क्रिस्पी होतात. दोन्ही साईडने आपण शॅलो फ्राय करून घेतोय. छान क्रिस्पी झाले. तुम्हाला कोणता मासा आवडतो कमेंट करून नक्की सांगा. मासे खाणं आपल्या आरोग्यासाठी नेहमीच चांगलं. माशांमुळे ओमेगा 3 फॅटी ॲसिड तसेच व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 आपल्याला मिळतं. आठवड्यातून 2दा तुम्ही मासे खाऊ शकतात. हाय प्रोटीनसाठी मासे हा उत्तम सोर्स आहे. तसेच माशांमुळे मसल्स ग्रोथही होते. तुमची स्किन हायड्रेट राहायलाही माशांमुळे मदत होते.